भाजप आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा। महाविकास आघाडीच्या प्रचार रॅलीत तुफान हाणामारी। रॅलीत भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याचा मवियाचा आरोप। बदलापूर शहरात राजकीय वातावरण तापलं। अमराठी व्यक्तीकडून राज ठाकरेंना धमकी। राज ठाकरेंच्या हिंदी भाषेविरुद्धच्या भूमिकेचा आला राग। हिंदू मुस्लिम वाद बंद करा नाहीतर महागात पडेल। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांना धमकी। कोल्हापूर विमानतळाबाहेर तामगाव ग्रामस्थांचं आंदोलन। विमानतळाच्या जवळचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करा, आक्रमक आंदोलकांची मागणी। पालघरमध्ये 2 गटात जोरदार हाणामारी। पतपेढी निवडणुकीचा वाद पेटला। अभिनेता धर्मेंद्र यांचं निधन। जुहूच्या स्मशानभूमीत अभिनेता धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। डॉक्टर गौरी पालवेवर गर्जेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार। अंत्यसंस्कारापूर्वी पालवे आणि गर्जे कुटुंबियांमध्ये बाचाबाची। अनंत गर्जेला अटक। पंकजा मुंडेंचा पीए अटकेत। रविवारी रात्री 1 वाजता वरळी पोलिसांकडून अटक। मुंबईच्या पायाभूत सुविधा आमूलाग्र बदलणार। लोकल सुविधा वाढवणार पण भाडे नाही वाढणार। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा तरुणांशी संवाद। एका महिलेच्या गर्भपातावेळी अनंतचं नाव नवरा म्हणून लिहिलं होतं। दमानी यांनी सांगितले गौरीच्या मृत्यूचे संभाव्य कारण। आत्महत्येवेळी घरात नव्हतो, अनंत गर्जेने आरोप फेटाळले। वाढीव आरक्षणाची निवडणूक आयोगाला धास्ती। जिल्हा परिषद निवडणुका घोषितच होईनात। नगर परिषद आणि पंचायत समित्यांच्या घोषित निवडणुकांवर टांगती तलवार। नाशिकच्या तपोवनमधील झाडं तोडण्याप्रकरणी सुनावणीवेळी गोंधळ। उच्चस्तरीय अधिकारी नसल्यानं पर्यावरणप्रेमींनी केला विरोध। नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या धार्मिक विधीत वाढ। निवडणूक काळात नेते इच्छुकांचा धार्मिक विधीकडे कल। धार्मिक विधीत 30 ते 35% वाढ झाल्याची माहिती। सांगलीत भरधाव कारची वाहनांना धडक। मद्यधुंद कार चालकानं 4 ते 5 जणांना दिली धडक। संतप्त नागरिकांनी कारची केली तोडफोड। वाहतूक पोलिसाला रिक्षानं फरफटत नेलं। संभाजीनगरमधील महावीर चौकात थरारक घटना। नागपुरात साखरपुड्यात गोळीबार। 4 जखमी। पैशाच्या वादातून साखरपुड्यात गोळीबार। केळीच्या बागेवर शेतकऱ्यांनी चालवला बुलडोझर। बागेतील 1,500 केळीची झाडं जमीनदोस्त। अमरावतीच्या अचलपूर येथील घटना। INS माहे भारतीय नौदलात दाखल। भारतीय बनावटीची युद्धनौका INS माहे युद्ध सक्षम। पुण्यात वाहनांच्या तोडफोडीचं सत्र सुरूच। फुरसुंगीत 15 ते 20 गाड्यांची तोडफोड। कोयत्यानं कार आणि रिक्षा फोडल्या। न्यायमूर्ती सूर्यकांत नवे सरन्यायाधीश। भारताचे 53वे सरन्यायाधीश म्हणून स्वीकारला पदभार। सूर्यकांत यांचा कार्यकाळ जवळपास 15 महिन्यांचा। राज्याला मिळणार नवीन पोलीस महासंचालक। सदानंद दाते यांचं नाव महासंचालक पदासाठी आघाडीवर। इस्रायलच्या हवाई दलाकडून लेबनॉनमध्ये हल्ला। हल्ल्यात हिजबुल्लाचा म्होरक्या ठार। क्रिकेटपटू स्मृती मंधनाचे लग्न पुढे गेले। क्रिकेटपटू स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका। स्मृतीचे वडील आणि होणारा नवराही आजारी। भारतीय क्रिकेट संघाला नवे नेतृत्व। KL राहुल झाला एकदिवसीय संघाचा कर्णधार।